शिवसेना परभणी जिल्ह्याची कार्यकारिणी माननीय शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब, सचिव भाऊसाहेबजी चौधरी साहेब, तसेच मंत्री उदयजी सामंत साहेब, माजी खासदार राहुलजी शेवाळे, आमचे मराठवाड्याचे सचिव अशोक पटवर्धन, आमचे आमदार तथा माजी मंत्री विद्यमान आमदार उपनेते अर्जुन भाऊ खोतकर, परभणी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे बैठक संपन्न झाली। त्यामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याची सर्वांची एक मनशा झाली। तसेच कार्य बघून पदाधिकाऱ्यांना संघटनेमध्ये कशा पद्धतीने चालना देता येईल त्या पद्धतीने विचार झाला। सर्वानुमते असं ठरलं की परभणी लोकसभा म्हणजे परभणी जिल्ह्याची बॉडी ही बरखास्त करायची। त्याच्यामध्ये 3 जिल्हा प्रमुख हे प्रभारी राहतील व संपूर्ण बॉडी ही बरखास्त करण्यात आली। त्यामध्ये लोकसभा संपर्क प्रमुख अर्जुन भाऊ खोतकर व मी लोकसभा प्रमुख म्हणून आम्ही दोघे या पदावर विद्यमान आहोत। लवकरच होऊ घातलेल्या आगामी जे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये संघटनेचा हा मोठा भाग म्हणजे यशासाठी म्हणून पूर्ण कार्यकारिणी नव्याने स्थापित करायची असं ठरले। जुन्यापैकी जे कार्यरत आहेत, ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, अशांनाही सगळ्यांना समाविष्ट करून नव्याने ही कार्यकारिणी आपली संघटनेची होणार आहे। नेमकं बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि कार्यकारिणी आताच निवडलेली होती की अचानक बरखास्त करण्याची वेळ पक्षावर काय? नाही, कार्यकारिणी ही जुनी होती। त्याच्यामध्ये फक्त जिल्हा प्रमुख हे नवीन होते, 3 जिल्हा प्रमुख। त्याच्यामुळे आता काम करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते। पदाधिकारी काही जण थकले असतील, काही जणांना इच्छा नसेल, तर नव्याने पूर्ण कार्यकारिणी करायची आणि जे कोणी जुने काम करायची इच्छा असेल त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे। आता नव्याने हे जे आता इलेक्शन होणार आहे त्या अनुषंगाने एक नवतरुणांना संधी द्यायची या हिशोबाने ही कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने लवकरच स्थापन होणार आहे। येणाऱ्या निवडणुका शिवसेना युतीमधून लढणार आहे का सोबत? येणाऱ्या इलेक्शन आम्ही तर आमचं शिवसेना म्हणूनच सगळीकडे आम्ही आमचं कार्य करणार आहोत। युती झाली हे निर्णय माननीय एकनाथ भाऊ शिंदे हे घेतील, पण आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहे की आम्ही सर्वच्या सर्व जागा ह्या शिवसेनेच्या वतीनेच लढणार आहोत। जर नेत्यांनी आदेश दिला युतीचा तर निश्चित युती होईल, नाही तर आम्ही आमच्या स्वबळाच्या ह्याच्यावरच सध्याची आमची तयारी चालू आहे। साधारणतः किती दिवसामध्ये कार्यकारिणी? साधारण एक 15 दिवसामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर होईल। त्या पद्धतीने चालू आहेत वाटचाली। पदाधिकाऱ्यांच्या बैठका चालू आहेत, शिवसैनिकांच्या बैठका चालू आहेत। लवकरच हे डिक्लेअर करू। जिल्हा प्रमुखांमध्ये काय बदल होणार आहे? जिल्हा प्रमुख हे सध्या प्रभारी आहेत, अजून तसं काही नाहीये, कारण की आत्ताच नेमलेले आहेत, तशा प्रकारचं काही वाटत नाही।